नागपूर हिंसाचार झालेल्या परिसरातील संचारबंदी संपूर्णपणे हटवण्यात आली आहे। 6 दिवसांनंतर संचारबंदी हटवल्याचं कळतंय। तर 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती। नागपूरकरांना त्याच्यामुळे मोठा दिलासा मिळालाय, कारण संचारबंदी अखेर हटवण्यात आली। याच संदर्भात रवींद्र कुमार सिंघल यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरमधील हिंसाचारानंतर पूर्णतः संचारबंदी हटवण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा रूटमार्च देखील या ठिकाणी चालू आहे। अजूनही आपल्यासोबत पोलीस आयुक्त आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, काय सांगाल, अखेर आज पूर्णतः संचारबंदी जी आहे ती हटवण्यात आलेली आहे? आपण 3 वाजेपासून पूर्ण शहरामध्ये जे 2-3 पोलीस स्टेशन होते, 3 पोलीस स्टेशन आणि एक यशोधरानगर, असे 4 पोलीस स्टेशनमधून आपण संचारबंदी हटवलेली आहे। सर, टप्प्याटप्प्याने संचारबंदी हटवण्यात येत आहे। पूर्ण आढावा घेतल्यानंतर हा सगळा निर्णय घेण्यात आला आहे? अगदी बरोबर आहे। सगळे माहिती घेऊन पूर्ण एरियामध्ये फिरून सगळ्यांकडून असेसमेंट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर, पूर्ण दुकानं काही जी आहेत आता उघडायला सुरुवात झाली आहे। जनजीवन सामान्य होण्यासाठी यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे, मात्र सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी कायम असेल? अगदी बरोबर आहे। ते सुरक्षेची दृष्टीने आमचे जे पोलीस आहेत ते जशी होती तसेच आपण पॉईंट्स ठेवलेले आहे। आमचे जे बाकी फोर्सेस आहेत ते पण आहे, आमचे अधिकारी जे आहेत ते पण फील्डमध्ये आहे। सध्या पोलिसांचं असं म्हणणं आहे की संचारबंदी जरी हटली गेली असेल तरी देखील आमचं आव्हान आहे की शांतता राखावी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने जे आहे ते पोलीस जे आहे ते यांचा पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त देखील या परिसरामध्ये अजूनही कायम असणार असल्याचं नागपूरचे पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। दरम्यान याविषयी काही व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर ज्या परिसरामध्ये हिंसाचार झाला त्या परिसरातील 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आहे ते संचारबंदी लावण्यात आली होती। मात्र टप्प्याटप्प्याने जे आहे ते आज अखेर दुपारी 3 वाजेपासून पूर्णतः शहरातील जे आहे ते संचारबंदी हटविण्यात आलेली आहे। आता आपण पाहू शकतो की हा पूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी संचारबंदी असल्या कारणाने बंद होता, मात्र आता वाहनाची ये जा आणि दुकान देखील या ठिकाणी व्यापाऱ्यांचे सुरू झालेले आहे। आपण काही व्यापारी आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, काय नाव है आपला आणि काय सांगायला संचारबंदी उठवण्यात आलेली, काय भावना तुमची? अब आने इसमें नहीं होना सब चीज़ें, क्योंकि व्यापार का बड़ा नुकसान हो जाता है भैया। आगे सीजन भी है तो तकलीफ वाला ही काम है और कुछ नहीं है। नहीं, अच्छा हुआ, रिलीफ मिली। अभी ऐसे होना था, व्यापारी लोग बहुत ही मजबूर हो गए थे। 6-6 दिन घर में बैठ के बहुत ही तकलीफ हुई थी। अभी यही उम्मीद करते हैं कि आगे शांति बनी रहे, यही हमारी प्रार्थना है भगवान से। नक्कीच आपण पाहू शकतो की या बाजूने जर पाहाल तर शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला दिसेल। महाल गेट समोरील हाच तो शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांचं आंदोलन झालं आणि त्यानंतर जे आहे ते सायंकाळी या ठिकाणी जे आहे ते 2 गटामध्ये जे आहे ते हिंसाचार पेटला गेला होता। मात्र अखेर आज आपण पाहू शकतो की नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी जे आहे ते संपूर्ण या परिसरातील संचारबंदी जी होती ती संचारबंदी जी आहे ती एकूणच हटविलेली आहे। मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या परिसरामध्ये एकूणच राहणार आहे आणि पोलिसांचा वेळोवेळी रूटमार्च देखील पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये एकूणच सतत जे आहे ते सुरूच आहे। त्यामुळे लोकांना जे आहे ते पोलिसांकडून आवाहन करण्यात येते, शांततेचं आवाहन करण्यात येते, कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नका असं देखील या ठिकाणी एकूणच आवाहन करण्यात येत आहे। मात्र आपण पाहायला जर गेलं तर आता अखेर संपूर्ण पोलीस हद्दीमधील जे आहे ते संचारबंदी हटविण्यात आलेली आहे। त्यामुळे या परिसरातील व्यापाऱ्यांना एक मोठा दिलासा जे आहे ते मिळाल्याचा या ठिकाणून जे आहे ते व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी येताना आता पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।